मैं जिनसे मिलने जा रहा हूँ वो मेरा लंगोटिया यार है। बोले द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण। बोले हुआ द्वारकाधीश और श्री कृष्ण से मिलने? वाह 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 वाह। हे राम, हे प्रभु, आज तो मेरे भाग खुल गए। भगवान ही भगवान का भजन कर रहे हैं, भगवान ही भगवान का भजन कर रहे हैं। हे राम, हे प्रभु, मेरे भाग खुल गए। साक्षात साक्षात द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण के मित्र मेरे नाव में पधारे हैं। बोले तो आज तो मुझे किराया बहुत मिलेगा, आज मुझे किराया बहुत मिलेगा, क्योंकि मेरे नाव में कौन है? द्वारकाधीश राजा के मित्र बैठे हैं और मुझे किराया बहुत मिलेगा। किराया ये लफ्ज निकालते ही, किराया ये शब्द सुनते ही सुदाम जी खड़े हो गए और कहने लगे केवट भैया पीछे ले चलो, नाव पीछे ले चलो। बोले क्यों? बोले माफ करो केवट भैया, तुम्हारे नाव में तो हम ऐसे ही बैठ गए, हमने ये भी नहीं सोचा कि किराया कितना लगेगा। भैया मेरे पास तो तुम्हें देने के लिए कुछ नहीं है, कुछ नहीं है। बोले अभी तो बता रहे थे कि द्वारकाधीश के मित्र हो, राजा के मित्र हो, और बोलते कुछ नहीं, तन पे नहीं लगता हो, चले बोले कलकत्ता। इतने बड़े राजा के मित्र होकर उनसे मिलने जा रहे हो, आपके पास कुछ नहीं। तुम जैसे गरीब मित्र को वो राजा मिलेगा भी? तो सुदाम ने मेरे दिल की बात छेड़ दी। सुदाम के मुख से निकले हुए शब्द सुनकर भगवान के आंख में कुछ पल में ही आंसू आ गया। सुदाम कहने लगा केवट भैया माफ करना, मेरा कन्हैया, मेरा कान्हा, मेरा द्वारकाधीश ये तो भगवान है, बड़ा सच्चा दिल वाला है, प्रेमल है। और मेरा द्वारकाधीश कन्हैया भक्तों की आमिरी और गरिबी कभी नहीं देखता। बोले बस हे शब्द ऐकले आणि देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। सुदाम, अरे जमाना कुठल्या कुठे चालला गेला, पण माझा सुदाम जागच्या जागीच आहे म्हटले। म्हणून तर तुझ्यासाठी केवट भरून आलो ना बाबा। केवट याला हात जोडून सुदाम म्हणतो की नाव माघारी घे, पण आता केवट सांगतोय भैया सुदाम, भैया ब्राह्मण, एक बात बताऊं तुम्हें, वैसे तो मैं हर किसी को उस पार लगाने का कुछ ना कुछ दाम लेता हूँ, वैसे तो मैं हर किसी को उस पार लगाने के लिए कुछ ना कुछ दाम लेता हूँ, लेकिन मैं भी हूँ एक इंसान हूँ, इंसान का भाव समझ सकता हूँ। बहुत सारे ऐसे कुछ लोग आते हैं जो मुझे कुछ देते नहीं, उनका भी बेड़ा मैं ही पार लगा देता हूँ। तू तो द्वारकाधीश का मित्र है, कुछ नहीं लगा दूंगा बोले तेरा भी बेड़ा पार। कभी कभी भगवान कभी भक्तों से काम पड़े, कभी कभी भगवान कभी भक्तों से काम पड़े। जनक गंगा मुझे एक गरीब से काम पड़ गया था, तो राम अवतार में मैं उस केवट के नाव पे चढ़ गया था। उस केवट ने मुझे अपनी नैया से पार लगाया। बहुत सारे लोग मुझे भक्ति अर्पण करते हैं, उन्हें भी मैं अपनों में संभाल लेता हूँ, उनका भी बेड़ा पार लगा देता हूँ। और बहुत सारे नास्तिक भी ऐसे हैं तो वो मेरा भजन नहीं करते, लेकिन उनका भी तो बेड़ा मैं पार लगा देता हूँ, उन्हें भी तो मैं भवसागर से तारा लेता हूँ। तू तो द्वारकाधीश का मित्र है। काय प्रेम असेल सज्जनांनो, प्रभू तो भाव का भुका, राग ताल नाही जानत, तुका थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। प्रेमळ अशा भगवान श्रीकृष्णाने पलीकडच्या काठावर केवट भरून त्याला उतरवलं
केवट भैया कितनी दूर होगी द्वारिका? बोले कुछ नहीं, चलते जाओ सीधे रास्ते से द्वारका आ जाएगी। बड़ी दूर नगरी तेरी दूर नगरी म्हणत म्हणत सज्जनांनो सुदामजी चालता त्यांना चक्कर मृष्य आली, ते चक्कर येऊन खाली पडले। भगवंताने गरुडाला पाठवलं, गरुडाने त्या सुदाम देवाला उचललं आणि उचलल्याच्या नंतर द्वारावती नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ आणून सोडलं। मृष्य बाजूला झाले, शोध आले तर लोकांचा कलकलाट चालू झाला, बोलणं चालणं संवाद आवाज ऐकायला यायला लागला। रस्त्यावर चालणाऱ्या एका माणसाला विचारलं, भैया ये कौन सा नगर है? बोले ये द्वारावती नगर है। बोले लो चलते चलते मुझे मृष्य आ गई और द्वारका में मैं आके गिर गया तो मुझे समझ में नहीं आया। बोले म्हणजे मी द्वारकातच येऊन चक्कर येऊन पडलो बस, त्याला वाटायला लागलंय। भैया यहाँ पे भगवान द्वारकाधीश कहाँ पे रहते हैं? बोले देखो सामने जो द्वार दिखाई दे रहा है प्रवेश द्वार, वो भगवान द्वारकाधीश का जो महल है उसका ही प्रवेश द्वार है, जाओ। बड़ी पताका लहरा रही है, ऊपर एक झंडा लहरा रहा है भगवा कलर का, जाओ वही। तो सुदाम धीरे धीरे चलते चले गए दरवाजे के पास। वैसे तो भगवान के दरवाजे पे कोई पार्षद नहीं होते हैं, लेकिन यहाँ पे बताया जाता है 2 पार्षद थे, दोनों ने भाला लगा दिया। बोले भैया कहाँ जा रहे हो? बोले कुछ नहीं, द्वारकाधीश से मिलना है। तो नौकर कहने लगे द्वारकाधीश आप नहीं मिलते, वो सुबह मिलेंगे और सुबह 4 बजे नहा धो के ब्राह्मण यहाँ पे आ जाना, प्रवेश द्वार पर द्वारकाधीश स्वर्ण का दान करते हैं, बोले तब आ जाना। तो हाथ जोड़ के कहने लगे सुदाम, शिव 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 भैया मैं क्षेत्र का कुछ लेता नहीं हूं, मैं अयाचक ब्राह्मण हूं, मैं सुवर्ण लेने नहीं आया, मैं कृष्ण से मिलना चाहता हूं। बोले क्यों? क्या बताओ भैया? द्वारकाधीश कन्हैया मेरे मित्र आहे, बचपन के लंगोटिया यार आहे। ते ऐकल्याच्या नंतर ते द्वारपाळ काय म्हणाले, ब्राह्मण भूख के मारे तेरी मती मारी गई है। बोले जा बाजू में अन्न क्षेत्र चालू है, वहां से कुछ अन्न खा ले, तेरी मती सुधर जाएगी। गरीबाची केवढी टिंगल करतात, गरीबाचं खरं असलं तरी त्याच्या वरच्या वेशाला पाहून लोक ते खरं मानत नाही मानत। गरीब माणसाने पोटाला चिमटा घेतला, पैशाला पैसा जोडला, पावशेरचं सोन्याचं कड विकत घेतलं आणि ते कड हातामध्ये घातलं का? तर लोकांनी मला सुद्धा श्रीमंत समजावं किंवा माझ्या हातामध्ये सोनं आहे म्हणून माझ्याशी 2 शब्द बोलावं म्हणून त्याने पावशेरभरचं सोन्याचं कड हातामध्ये घातलं। पण सोन्याचं कड खरं आहे, पण घातलं गरीबाने, त्यामुळे त्या सोन्याची सुद्धा किंमत नाहीये महाराज। लोकांनी आपल्याकडे पाहावं म्हणून त्याने फुलबायांचा शर्ट होतं, बाया कापून टाकल्या, हातबायांचं केलं, पण तरी सुद्धा त्याला कोणी विचारत नाही। तो कोणाला तरी सांगायला लागला सोन्याचा कड आहे, रामभाऊ अरे तो हमाली करणारा, 4 आणे पोतं वाहणारा, तो म्हणतो पावशेरचं कड घातलेलं आहे। तर रामभाऊ दाम बोला सांगतायत, दामबो राम बोला म्हणतोय, अरे 4 आणे रोज कमवणारा तो हमाल, त्याचे काय अवकाश ते म्हणते, तो काय सोनं घालेल? खोटं असेल, खोटं असेल। सगळ्यांनी ते सोनं खोटं ठरवलं। त्याच गावामध्ये एक श्रीमंत बाई होती, ती श्रीमंत बाई दिवसाला 1000 रुपयाची साडी घालायची स्वस्ताईमध्ये, म्हणजे तेव्हाचे 1000 आताचे 1 लाख। एकदा घातलेली साडी परत कधी घालत नव्हती आणि ती पुढे पार्टीमध्ये निघाली, तर पार्टीमध्ये जाताना तिच्या लक्षातच राहिलं नाही की तिने भरसारी साडी घातलेली, सगळा मेकअप केलेला आहे, पण नवरत्नांचा हार तिने घातलेला नव्हता। पार्टीमधून परत माघारी येऊ शकत नाही। पार्टी हॉलच्या बाहेर निघाली तर तिथे नकली हार विकणारे बसलेले होते रस्त्यावर, ते प्लास्टिकचे, पंढरपूरला बसतात तसे, 2 रुपये हार, 2 रुपये हार, 2 रुपये हार। 2 रुपयाला तिने एक हार घेतला, गळ्यामध्ये टाकला। गळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर ती पार्टीमध्ये गेली तर त्या पार्टीच्या हॉलमध्ये डिमडिमणारे लाईट त्या नकली मण्यांवर पडायला लागले आणि ते नकली मणी चमकायला लागले। असं म्हटलं तर वावगाव ठरणार नाही, नकली जास्त चमकतात। आज कुठल्याही क्षेत्रामध्ये नकलीच जास्त चमकतात, ते कुठलंही क्षेत्र असू दे, ओरिजिनल नाही। ते चमकणारे प्रकाश किरण पाहिले निवृत्ती महाराज,
आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला विचारतोय, वा 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 वा, बाईने काय हार घातलेला आहे म्हणे मॅडमने, कमीत कमी हा हार 1 लाखाचा असेल म्हणे. हार केवढ्याचा आहे? दुसरा म्हणतो तो दारू पिलेला आहे का? एवढी मोठं श्रीमंत बाईने 1 लाखाचा हार घालेल का? वेड्या, त्या हारातला प्रत्येक मणी हा 1 लाखाचा असेल म्हणे. प्रत्येक मणी 1 लाखाचा असेल. करोडो अब्जो रुपयाचा तो हार आहे. आणि हार केवढ्याचा? हे समाजाची नजर आहे सत्यानं. हो, श्रीमंतानं डुप्लिकेट घातलं तर ओरिजिनल, आणि गरीबाजवळ ओरिजिनल असलं तरी. अजून सांगू का? मोठे समाजाची नजर चांगली नाही महाराज, समाजाची सोच चांगली नाही. श्रीमंताने खाल्लं तर औषध, श्रीमंताने खाल्लं तर, पुढचं बोलू का? गरीबाने खाल्लं तर टिंब टिंब 4-5 टिंब, जुनी म्हणे ती. गरीबाला कोणी बरं पाहत नाही, शेवटी त्याला जाऊ देत नाही. त्याची टिंगल टबाडी चाललेली आहे. त्याने सांगितलं की हे बघा, मला जाऊ देऊ नका, पण एवढं तर करू शकतात ना माझ्यासाठी. एक जण इथे थांबा आणि 1 जणाने फक्त त्या द्वारकाधीशाला जाऊन सांगा की कोणी सुधार नावाचा ब्राह्मण आलेला आहे. एवढा संदेश तर द्या माझा, ऐका तो संदेश. देखो देखो ये गरीबी, देखो देखो ये गरीबी, ये गरीबी कहाँ कृष्ण के दर पे विष भाव लेके आया. मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोच कर एक आस लेके आया हूँ. इधर पे
इतना जाकर तो कह सकते हो आप। एक द्वारपाल वही खड़ा रहा और दूसरा द्वारपाल भगवान द्वारकाधीश के पास गया। भगवान द्वारकाधीश खाना खा रहे थे, रुक्मिणी माता सामने ही बैठी हुई थी। नमो नारायण स्वामी, कल्याण मस्तु वत्स, बताओ क्या संदेश लाए हो? स्वामी प्रभु, महाद्वार पर कोई एक ब्राह्मण आपसे मिलना चाहता है। हमने बताया सुबह मिलेंगे भगवान, लेकिन वो मानता नहीं प्रभु। ब्राह्मण है, कुपोषित दिखाई देता है, कुचलदास स्वामी लगता है, बड़े जीर्ण शीर्ण कपड़े पहने हुए और आपसे मिलने की रट लगा बैठा है और खुद को आपका दोस्त बता रहा है। दोस्त वत्स, क्या नाम बताया उसने, उस ब्राह्मण ने? तो ये थोड़ा सोचने लगा द्वारपाल और सोचते सोचते कहने लगा, प्रभु उसने उसका नाम बताया, सुदाम। सुदाम सुदाम सुनते ही भगवान बस निवाला छोड़ दिया ताट में और जो भागने लगे। चले लगाया सुनते ही दौड़े चले आए मोहन, ये मेहमान कैसा अजीब आ गया है। सज्जनांनो, सुदाम देवाच्या चरणावर डायरेक्ट साष्टांग दंडवत घातला आणि भगवान त्याच्या पायांवरून आपली मान काढतच नाही, आपल्या डोळ्यातल्या आशवांनी त्याचे पाय धुवायला सुरुवात केलेली आहे। जो लक्ष्मीचा पती आहे, सुवर्णासारख्या कनकांची ज्याने निर्मिती केली, ज्याने हे ब्रह्मांड बनवलं, ज्याने हरेक प्रजाती निर्माण केली, त्याला तुमच्याकडून 1000 रुपयांचा फुलांचा हार नकोय। तुम्ही चढवलेला सोन्याचा नाणा सुद्धा त्याला नकोय। प्रभूला फक्त तुमच्या अंतःकरणातला त्या ठिकाणी भाव पाहिजे, सुदामाचा तो भाव, सुदामाची ते भक्ती पाहिजे। आणि लोक एखाद्या आलेल्या अतिथीचं, एखाद्या ब्राह्मणाचं, एखाद्या सत्पुरुषाचं पाद प्रक्षालन करतात, पाय धुतात, पण ते पाण्याने, माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या डोळ्यांच्या अश्रुवांनी सुदाम देवाचे त्या ठिकाणी पाय धुतले। किती सन्मान! स्वर्गातल्या इंद्राधिक देवांनी पृथ्वीवर फुले टाकले की काय सुदामाची भक्ती असेल। फक्त सुदामासारखं एकनिष्ठ राहा। माझ्या जीवनातले काही काही मी प्रसंग सांगतो। सज्जनांनो, जसं निवृत्ती महाराज, मी नवीन आळंदीहून शिकून आलो। नवीन शिकून आल्याच्या नंतर लगेच कीर्तन करण्याची आज्ञा नसते आम्हाला। शिकून आल्याच्या नंतर लगेच लोकांच्या मध्ये लगेच जाऊन असं उभं राहता येत नाही। नवीन पूर्वीच्या सारखे, म्हणजे आताच्या सारखे पूर्वी सत्य होत नव्हते, फार कमी सत्य व्हायचे। मुळात मला जास्त गायनाचं अंग नव्हतं, मी गायन करते, माझ्याबरोबर सगळे सहकलाकारी असतात, मी गायन करत नाही। माझा फक्त काय तो अभ्यास, मला मृदंग पण वाजवता येत नव्हता, कारण की वाजवता येत होता पण माझं ते तालात नव्हतं, एवढं बेताल होतो मी। आणि अक्षरशः
असतात हो, सर्व गुण संपन्न कोणी नसतं, काही त्रुट्या असतात. तर मला माझ्या जवळ राहणारे 2-3 जण जगदेव म्हणायचे. ते मला जेव्हा जगदेव म्हणायचे ना, मला इतका कंटाळा यायचा, असं वाटायचं की आत्महत्या करून टाकावी. की देवा, माझ्या जवळ राहणारे, माझ्या रूम मध्ये राहणारे मला जगदेव म्हणतात का? तर मला गाता येत नाही, मला वाजवता सुद्धा येत नाही, म्हणून का रे मला तुझी भक्ती जमत नाही? ज्याला गाता येतो तोच भक्त असू शकतो का रे? ज्याला वाजवता येतो तोच भक्त असू शकतो का? बरं, लोकांमध्ये जाऊन मी लगेच कीर्तनही करू शकत नव्हतो, तशा प्रकारचं टेज मला उपलब्ध होत नव्हतं. घरी बापाला पत्र लिहिलं की मला काही जमत नाही, ते लोक मला कुशाल जगदेव म्हणतात. दादा, मी घरी येतो तर माझा बाप म्हटलं, घरी आला तर माझं मेलेलं तोंड पाशे. घरी जर असा झाला तर माझं मेलेलं तोंड पासून 4 वर्षाला मृत्यू राहिलेला आहेस. जर तू काहीच करणार नाही तर समाजाला मी काय तोंड दाखवू? मी या मुलांना नेहमी सांगतो की मी काही अनुभव घेतलेले आहेत. आनंदीत राहिलो तर ते लोक मला जगदेव म्हणतात, घरी आलो तर बाप म्हणतो माझं मेलेलं तोंड पासेल, मी काय करू? आनंदची वारी निघाली पंढरपूरला चालता चालता ज्ञानोबारायांच्या घोड्याला मी पाहिलं. 4 पायचा घोडा आहे. रिंगण झाल्याच्या नंतर सज्जनांनो, त्या 4 पायच्या घोड्याने ज्ञानोबारायांच्या पालखीचं दर्शन जेव्हा घेतलं तेव्हा मला ढाळ रडायला आलं. मी म्हणायला लागलो, देवा, अरे 4 पायच्या घोड्याला तू एवढी अक्कल दिली, तो तुझ्या समोर झुकतो म्हणून लोक त्याचे पाया पडतात. मी काय या घोड्यापेक्षा मी पत्तर आहे का रे? कसं तरी बापाला पत्रातून समजत नाही म्हणून गावात सप्ताहाचं निमित्त होतं. मी घरी आलो. निवृत्ती महाराज घरी आल्याच्या नंतर रंगनाथ महाराज प्रभणी, रंगनाथ महाराज मला वाटतं न्यायडोंगरीकर नाव ऐकलं असेल जुन्या लोकांनी. रंगनाथ महाराज न्यायडोंगरीकरांचं कीर्तन आमच्या गावाला होतं. रंगनाथ महाराज न्यायडोंगरीकर येऊ शकत नाही. त्यांना माहिती होतं की आनंदीचा कोणी नवीन पोरगा तिथे आलेला आहे, तर त्याला कीर्तन करू द्या, मी येऊ शकत नाही. जसं करेल तसं आनंदीचा मुलगा आहे, करू द्या त्याला कीर्तन. गावात ग्रामपंचायतच्या फोनवर त्यांचा फोन आलेला होता. मला इतका आनंद झाला. तोडकं मोडकं का असेना, पण मी माझी आज कला दाखवेल, मी कीर्तन करेल. मी आशेच्या मारेने आंघोळ केली. कीर्तनाला उभं राहायचं म्हणून मी आंघोळ केली. माझं लग्न सुद्धा झालं नव्हतं. मी आंघोळ केली. कपड्यांना कशी तरी कोणाकडून लोखंडी इस्त्री आली, ती इस्त्री मांडली. दुसऱ्याकडून फेटा मागून आणलेला होता, तो फेटा त्याला सुद्धा इस्त्री केली. आणि मला कीर्तनाची तेवढी हाऊस होती की मी कीर्तनाला उभं राहणार होतो. सज्जनांनो, जे मला जगदेव म्हणायचे तेच गायक म्हणून आमच्या गावात आलेले होते. आणि हा काय कीर्तन करेल, हा काय कीर्तन करेल. इकडे मला पण फेटा बांधायला सांगितलं आणि तिकडे दुसऱ्या महाराजांना फेटा बांधायला सांगितलं. सज्जनांनो, विठोबा रुक्माई भजन झालं आणि मी घरी माझा फेटा बांधून तयार होतो. माझ्या घराच्या बाजूला कीर्तनाचं व्यासपीठ होतं. जरा ऐका, घराच्या बाजूला व्यासपीठ होतं आणि माझ्या अगोदर मी फेटा वगैरे बांधून विठोबा रुक्माईला कीर्तनासाठी स्टेजवर जायला लागलो. तर तुमच्यासाठी सांगतो, माझ्या अगोदर यांनी दुसरा महाराज तिथे पाठवून दिला असत. दुसरा महाराज तिथे उभा होता. माझ्या अंतकरणाच्या चिंधड्या झाल्या. किती अपमान. डोक्यावर भांडलेला फेटा मला या समाजाने उचलायला लावला. जगायचंच नाही असं ठरवलं. मला फेटा बांधायला सांगितला आणि आता बांधलेला फेटा मला उतरवा लागतोय. माझ्या अगोदर तिथे जाऊन दुसरा महाराज उभा आहे आणि तो महाराज पण असा आहे की तो मला जगदेव म्हणायचा. त्याच रात्री पिशवी भरली. पुन्हा आळंदीला निघालो आणि बस तिकडे काहीतरी करायचं, काम ना मरून जायचं, पण परत इकडे यायचं नाही असं ठरवलं. या लोकांनी, मी जेव्हा पंढरपूरला, माझ्याच गावातले काही लोक आहेत ते, जेव्हा सज्जनांनो माझ्या बापाचा मी शब्द पाळला, ज्ञानोबारायांनी माझ्यावर कृपा केली. ज्या लोकांनी मला ट्रक मधून उतरवलं होतं ते पायी पायी फिरतात, त्या आई साहेबांनी आज मला 4 व्हीलर गाडी दिलेली आहे. जे मला जगदेव म्हणायचे, आज ते लोक चहा पावडर विकतायत. मला
तो माझा विश्वास ज्ञानोबारांवर. म्हणतात मला जे जगदेव म्हणायचे, ज्यांनी माझ्या डोक्यावरचा फेटा उतरवला होता, आज जाऊन पहा तुम्ही त्यांचे काय हाल आहेत. ही गोष्ट जेव्हा आमच्या निवृत्ती महाराजांना माहिती होती, यांचं कीर्तन होतं तिथे, निवृत्ती महाराज खणखवून बोलले, आग लावा तुमच्या या बिल्डिंगांना जर तुम्हाला माणूस करत नसेल तर. म्हटले आग लावा तुमच्या या बिल्डिंगांना. एवढ्या हिमतीने निवृत्तीने सांगितलं. आणि माझ्यासाठी आमच्या गाववाल्यांशी संघर्ष केला महाराज. 1000 लोक समोर आले असतील तरी सुद्धा महाराजांचं महत्व तुम्हाला कळणार नाही. तुमच्या श्रीपतीला आग लावा, तुमच्या बंगल्यांना आम्हाला तुमच्याशी घेणं देणं नाही. आमच्या महाराजांना आम्ही बस गावात येऊन माझं महत्व लक्षात घेऊन श्रीमंत लोकांना निडर छातीने बोलणारा एक माणूस मला भेटला. ही ज्ञानोबारायांची त्या ठिकाणी कृपा आहे महाराज. अजून याच्यापेक्षा काय कमवलं पाहिजे. अरे समाजाने तर देवाला सुद्धा सोडलं नाहीये, तर माणसाचे काय आले. आज सुद्धा माझ्या विषयीच्या बऱ्या वाईट अफवा उठत असतील, पण त्या अफवावाल्यांचं तोंड बंद करणारे निवृत्ती महाराज बारे सारखे, निवृत्ती महाराज शिंपे सारखे, नानाभाऊ सारखे असे लोक माझ्या बरोबरीला असताना अजून काय देवाची कृपा पाहिजे महाराज, काय कृपा पाहिजे. म्हणून मी माझ्या गरिबीचं प्रदर्शन तुमच्या समोर मांडत नाही. मी अनुभवलेले ते हाल. मला माहितीये की समाज किती त्रास देणारा असतो, पण जर तुमची देवावर निष्ठा असेल ना, जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर पाथरीला संगीताबाई जाधव म्हणून आहेत. आज सुद्धा ते बाई मुक्ताईचा हरिपाठ करते, ज्ञानोबारायांचा हरिपाठ नित्य गावामध्ये चालवते. गावामध्ये तिला पारमार्थिक म्हणून ओळखलं जातं. आणि मी जो सगळा किस्सा सांगितला, हा सगळा किस्सा त्या बाईला माहितीये. आणि ती मला बोलली होती की भाऊ, एक दिवस हे लोक तुमच्या पाया पडायला येतील. मला स्वाभिमान आहे, आमच्या गावचा सप्ताह असतो, किमान आता ते मला विचारल्याशिवाय यादी भरत नाही. ही देवाची कृपा आहे, ही देवाची कृपा आहे. कधीतरी त्या देवाला आपलंसं करून बघा. आपल्या आश्वाने त्याचे पाय धुतले. मला सुद्धा तुमच्या समोर हे ओकावंसं वाटलं. आणि खरं सांगतो, माझ्या डोळ्यातून हे जे अश्रू निघाले ना, याच्याने माझं शरीर नाही, माझं अंतःकरण त्या ठिकाणी धुतल्या गेलं असं तरी मला वाटतं. भगवान श्रीकृष्ण यांनी सुदाम देवाला एक आपला असा खांदा दिला, इकडनं उचलून घेतलं. एक खांदा रुक्मिणी मातेने दिला. दोघांनी नेलं. त्यांचे अजून पुन्हा पाय धुतले, पायातले काटे काढले, भरजरी कपडे त्यांना घालायला दिले, खूप खायला प्यायला दिलं, आपली नगरी दाखवली. आणि सज्जनांनो, ती नगरी दाखवल्याच्या नंतर पंचपक्वान्नाचं जेवण होतं, पण ते जात नव्हतं. अन्नाचा घास खायला गेले की त्यांच्या कानावर शब्द यायचे, स्वामी अगर आप कुछ लेके नहीं आए तो सच कहती हूँ हमारे बच्चे मर जाएंगे, मर जाएंगे, मर जाएंगे. अरे असा कुठला बाप आहे त्याचे मुलं घरी उपाशी आहेत आणि तो जेवण करत असेल? कुठल्याच बापाला दखणार नाही महाराज. या जेवणाच्या बाबतीत सुद्धा प्रसंग निवृत्ती महाराज, गोपाल असेल, सौरभ पाटील असेल किंवा तुम्ही असतील, या सगळ्या मुलांना घडवता यांना धोतर नेसून द्यायचं, यांना फेटा बांधून द्यायचा. विचारा तुम्ही, यांना सर्वात पहिला फेटा कोणी बांधलाय तर यांना फेटा बांधून द्यायचा. यांना कीर्तनामध्ये खानाखुना करायच्या. अरे मी मिशीला पीड दिला की या पोरांनी शिवाजी सांगावा. मी डोक्याच्या शेंडीवर हात ठेवला की यांनी तुकाराम महाराजांचा दृष्टांत सांगावा. मी कमरेवर हात ठेवला की यांनी पांडुरंगाविषयीचा दृष्टांत सांगावा. आपल्या सर्व पत्नींना घेऊन त्यांनी सुदामदेवाचा आशीर्वाद घेतला. आणि आशीर्वाद घेतल्याच्या नंतर सहज विषय काढला. सुदाम आणि मी खूप बालपणचे आम्ही मित्र आहोत. हो की नाही रे सुदाम? रुक्मिणी आमच्या गुरु मातेचं, गुरूंचं आमच्यावर एवढं प्रेम होतं, खूपच प्रेमळ होते ते आमचे गुरु माता पिता. हो की नाही रे सुदाम? सुदाम म्हणे हो. एकदा तर सत्यभामा, हो आमच्या गुरुमाईने आम्हाला जंगलात पाठवलं सरपण आणायला. हो की नाही रे सुदाम? सुदाम म्हणे हो. आणि आम्हाला भूक लागू नये, भूक लागली तर आम्हाला त्या ठिकाणी हो काहीतरी यांना खायला बरोबर पाहिजे बरं का सत्यभामा. म्हणून आमच्या गुरुमाईने एक दिवस सरपण तोडायला पाठवलं
आणि दोन्ही हाताची ओंजळ भरून फुटाणे दिले होते. हो की नाही रे सुदाम? सुदाम म्हणे का नाही, या ते बंद कर, आता मला झोप लागते, मला झोपू दे. तो विषय काढू नाही, नाही थांब, काढू दे. हो की नाही रे सुदाम? बोले हो. म्हटले पाऊस सुटला, सुदाम झाडावर चढला आणि मी त्या झाडाच्या खोडाशी होतो. हो की नाही रे सुदाम? सुदाम म्हणायला लागले का नाही, या आता बसलेले पोपडे उचलण्यात तुला काय मजा येते? म्हणे बाबा जाऊ दे ना, तेवढंच चुकलं होतं माझं. आणि गुरु आईने दिलेले फुटाणे सुदामाने एकट्याने खाल्ले. रुक्मिणी एकट्याने ते हे खाल्ले फुटाणे. मी त्याला विचारलं की अरे सुदाम, मला पण भूक लागलेली, मला फुटाणे दे ना. तर सुदामाने मला सांगितलं की फुटाण्याची का सोडी मागेच कुठेतरी पडली, हरवली म्हणले. मैंने पूछा सुदाम तेरे तो दांत बज रहे, तू कुछ खा रहा है? तो नहीं, बोले थंडी के मारे मेरे दांत बज रहे, असं तू बोलला होतास. हो की नाही सुदाम? सुदामाच्या डोळ्यात अश्रू येऊन गेले. म्हणे प्रभू तेवढंच मी खोटं बोललो होतो, बस जाऊ द्या म्हटले. तिलक केला आणि श्रीक्षच्या ऐवजी अक्षय श्री त्याला करून टाकलं की तू कधीच दरिद्री राहणार नाही. आपल्यापेक्षा जास्त वैभव पोरबंदरला पाठवून दिलं विश्वकर्माच्या माध्यमातून. सज्जनांना पुढे झालं असतं की सुदाम तर झोपून गेला, पण भगवान परमात्मा रात्री 12 वाजता उठून रडायला लागले. रुक्मिणीने विचारलं का रडतायत? म्हटले सुदाम माझ्या भेटीला आला ना, मग त्याची गरिबी पाहून रडतात का प्रभू? म्हणे नाही. हो. तर म्हटले त्याने जे पोहे आणलेले होते ना, पोह्यांची कासोडी, ती पोह्यांची कासोडी मी, तो नाही म्हणत होता वहिनीने काही दिलेलं नाही म्हणून. आपण बळजबरीने ते पोहे खाल्ले, तुला तर माहिती. पण मागे एकदा त्याने मला फुटाण्यांच्या वेळी रडवलं होतं ना, आता पण रडवलं. भेटीसाठी आणलं तर काय म्हटले पोहे, कारण की पोह्यांना पाहिलं की माझी आई यशोदाची मला आठवण येऊन जाते. मी जेव्हा लहान होतो ना, तर माझी आई मला दुधामध्ये पोहे टाकून द्यायची आणि मी ते सुकलेले चावल दुधाबरोबर खात होतो. म्हणून सुदामाने आणलेल्या पोह्यांच्यामुळे आज मला माझ्या आईची आठवण झाली म्हटले. हे तर तुम्हाला पण ज्ञात आहे, तुम्ही कितीही लांब जा, तुमची आई जो पदार्थ चांगला बनवायची तो पदार्थ दिसला की आठवण कोणाची येते? आईची येते. जगाचे अश्रू पुसणारे जगन्नाथ, त्यांचे अश्रू रुक्मिणी मातेने पुसले. मी पण देत जाईल म्हणे याच्या पुढे तुम्हाला पोहे. आणि अशा प्रकारे सज्जनांनो, सुदाम देवाला असं वाटलं मी आज जायचं म्हटलं तर माझा मित्र मला 15 दिवसांनी जाऊ देईल, तो लगेच जाऊ देणार नाही. म्हणून म्हटले कन्हैया मी येतो बर का. आणि कन्हैया पण म्हणाला येतो, जा म्हणे. मग घ्या, मला 15 दिवस थांबायचं होतं ना, हा बोलतो लगेच जा म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. भगवंत सत्यभामा रुक्मिणी वेशीपर्यंत सोडायला आले. रस्त्याने 15 पावलं पुढे जाऊ दिले. सुदामाला असं वाटलं काहीतरी दिल, याने काही दिलं नाही. पण नाही म्हणे, जे अंगावर कपडे दागदागिने दिले त्याच्याने बी आपलं भागून जाईल. 15 पावलं पुढे गेलेल्या सुदामाला मागे बोलवलं, सुदाम इकडे इकडे. सुदामाला असं वाटलं काहीतरी देतो की काय. म्हणे काय? अरे म्हटले बाबा काही गडबडीमध्ये तू माझे कपडे घालून चालला ना, माझे दागिने घालून चालला, ते उतरून दे. इतका वाईट वाटलं. म्हणले कंजूस, सगळे कपडे दागिने काढून दिले, आपले जुने कपडे घातले आणि सगळ्या रस्त्याने सत्कार तर खूप केला म्हटले, प्रेम तर खूप दिलं कृष्णाने. काय त्याचा परिवार, पण कंजूस आहे, पण कंजूस आहे, पण कंजूस आहे. कंजूस कंजूस करत 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 आले पोरबंदर मध्ये. तर सज्जनांनो, इकडे सोन्याची ती नगरी सुदामाची झालेली होती. सुदाम देवाच्या बायकोने भरजरी साडी घालून, दागिने घालून, हातामध्ये पंचाआरती करून ती सुदाम देवाच्या पाया पडायला आली. सुदाम देवाला असं वाटलं की कुठलं तरी श्रीमंताचं नगर आहे आणि कुठल्या तरी श्रीमंतात शेटाची शेटानी बाई आलेली आहे. सुदामजी कसं म्हणतात, माताजी माताजी जरा दूर से. ती कोण होती? भरजरी कपडे घातलेले, आपल्या बायकोला अभ्यासात कधी पाहिलं नाही, घुंगट. माताजी जरा दूर से. खरं तर नवऱ्यावर अशी वेळ कधीच येऊ नये. हो मै माय, हात जोडले तुझे, अशी वेळ येऊ नये माताजी म्हणतात, पण न कळत. आणि इथे काही काही बाया असं वागतात की नवऱ्याला जाणून बुजून म्हणतात, हो मै माय तुला हात जोडले. घुंगट वर केला. आजी मैं हूं. बोले सुशीला तू, हे सगळं कस काय, एवढे दागिने एवढे कपडे. तिने सर्व सांगितलं. सुदामाच्या डोळ्यातून अश्रू आले. सगळ्या रस्त्याने मी ज्याला कंजूस 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 म्हणत आलो, त्याने सर्व काही वैभव मला दिलेलं आहे. सज्जनांनो,
सुदाम चरित्राचा शेवट होणार आहे, पण शेवटवर लक्ष द्या. सुदामाचं शरीर जमिनीत गाळण्यात आलेलं नाही, सुदामाचं शरीर जाळण्यात आलेलं नाही. सुदामाचा शेवट कसा झाला तो निश्चित ऐकाल. शब्दांकडे लक्ष असू द्या. आता म्हटले आण तो विना. कारण काय आहे, ज्याने आपल्याला सर्व काही दिलं त्याच्यामुळे आता कोणासमोर हात फैलवण्याची गरज नाहीये. खरं तर आज माझा संसार सोन्याचा झाला म्हणून त्याचं भजन आपण करूयात. म्हटलं माझ्या घरात गोकुळ झालं, माझ्या घरात गोकुळ झालं, सारं आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा छान नाही. खूप आपण करुण रसामध्ये चालले गेलेलो होतो म्हणून महाराजांच्या ह्या गीतामुळे परत आपण आपल्या जागेवर आलो. खर तर महाराज इतकं छान गातात ना. निवृत्ती दोघी निवृत्ती महाराज नाना यांचे आमच्याशी प्रेमाचे संबंध आहेत म्हणून मी तो उद्यापासून माझी आता जळगावला कथा आहे. महाराजांना म्हटलं मी तुम्हाला 15,000 रुपयाचं पाकिट देतो तरी पण ते नाही म्हणतात. आनंदच नाही. तुम्ही बघतायत ना. खर तर कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल जेव्हा ही लोक गाण्यासाठी थांबतात तेव्हा दिवसा सुद्धा लाईट अजिबात जायला नको. आपण विनाकारण 2 दिवस असेच घालवले.
महाराज त्याच्या एका दिवसाच्या गायनासाठी किंवा एका सत्रासाठी 1000, 2000, 3000 मोजणारे महाराज आहेत. आपल्याकडे असून कळले नाही. जाऊ द्या. चिखलामध्ये बेडूक पण असत, चिखलामध्ये कमळ पण आहे आणि तिथेच भ्रमर पण आहे. पण भ्रमर लांबून येतो आणि मकरंद सेवन करून चालला जातो. जवळचं बेडूक फक्त गाराच खात बसत. काही वाटू देऊ नका. का कमलकंदानी दरदोरी नांदणूक एकाची घरी परी प्रगा का पराग सेविता भ्रमरी येरा चिफुलाची उरे. दरदोरी नाम बेडूक. एवढा पराग तुमच्याजवळ 2 दिवस होता. चला 15,000. या धर्म मंडपात बोललेले खोटे नको बोल. इथं बोलले की येतो बा असं म्हणून. इथं खोटं बोलू नाही म्हणतात. सज्जनांनो, एक तारा घेतला. अहो म्हणे कुठे चाललेत? म्हणे आता आपल्याला भीक मागायची गरज नाही, आपल्या मुलांना भीक मागायची गरज नाही. घोडागाडी घेऊन जे खेळतायत ना, आता मी जंगलामध्ये जातो आणि त्या देवाचं भजन करत बसतो. बायको म्हणायला लागले सुशेला, म्हणे जिकडे पती तिकडे मी. बस आपल्या मुलांचं चांगलं आहे ना. मला मुळात सुख चैन काहीच नाही, तुम्ही पाहिजे, तुमच्या बरोबर मी. दोघे जण भजन करण्यासाठी जंगलाच्या दिशेने जातायत. तेवढ्यामध्ये सुदाम देवाच्या सोन्याच्या महलाच्या दरवाजावरून एक आवाज आला. सुदाम भाभी, सुदाम भाभी. मागे उडून पाहिलं तर काय चमत्कार. सुदाम देवाच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर भगवान द्वारकाधीश 4 भुज चतुर्भुज होऊन 2 चारी हात करून वाट पाहत होता. ये सुदाम. सुदाम परत आले. भगवंताला मिठी दिली. भगवान श्रीकृष्णाने सुदामाला इतकं जोराने दाबलं. दाबता 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 आपल्या हृदयामध्ये त्याचं शरीर सामावून घेतलं. सुदाम चरित्र समान. आज पण तुम्ही पोरबंदरला गेलात तर त्या भगवान श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये तुम्हाला सुदाम दिसतील. हे चरित्र जो ऐकतो त्याच्या दारिद्र्याचा नाश होत असतो. म्हणून 100 वेळा हे चरित्र ऐकलं पाहिजे. असो सज्जनांनो, आता एक 5-7 मिनिटांमध्ये आपण विराम घेणार आहोत. राजा परीक्षितीला डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, परीक्षिता आता 7वा दिवस तुला माझी कथा समजली ना? म्हणे हा. माणूस जन्माला येतो का? म्हणे जन्मालाच येत नाही. माणूस मरतो का? म्हणे मरतच नाही. पूजा केली परीक्षितीने आणि पुन्हा डोक्यावर हात ठेवला सुखदेवजी महाराजांनी आणि एकच प्रश्न विचारला, क्या परीक्षिती आप तुम मरोगे? तर परीक्षितीने उत्तर दिलं, म्हणे प्रभू मी जन्मालाच आलो नाही तर मरणार कुठून? जन्माला आलं शरीर तर मरणार पण शरीर. मी तर अमर आहे म्हटले. झाला म्हटले तुझा मोक्ष. समजलं तुला सगळं ज्ञान. तक्षक नावाचा सर्पाला त्याने त्या शरीराला दंश केला. शरीर जळलं. सगळेजण साधू साधू म्हणून तिथून उठून गेले. ते व्यासपीठ समाप्त झालं. आता पुढचे 2 व्यासपीठ मोजून 5 मिनिटात आपण समाप्त करणार आहोत. एक सूचना माझ्याकडे आलेली आहे. सज्जनांनो, गेल्या 4-5 वर्षापूर्वी माझे एक शिष्य आहेत कावडे म्हणून, आणि मला वाटतं भीमराव पाटील. परिस्थिती गरिबीची त्यांची. इकडे ते घरी भागवत करू शकत नाहीत. भागवत करायचं म्हटलं जळगाव सारख्या शहरामध्ये तर 2-2.5 लाख रुपये खर्च येतो. म्हणून त्या 12 लोकांनी मिळून मला साधारणतः 72,000 रुपये आणून दिले. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही नैमिषारण्याला घेऊन चला आणि आम्हाला तिथे आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ असं काही कथा करायची नाही, पण आमची तिथे कथा ऐकण्याची इच्छा आहे. दारापुढे कथा करण्याची इच्छा होती, पण आम्ही इथे करू शकत नाही. 1 लाख रुपये खर्च करू शकतो, 2-2.5 लाख खर्च करू शकत नाही. म्हणून आम्हाला नैमिषारण्यामध्ये तुम्ही कथा श्रवण करा. तुमचा ग्रुप मोठा आहे. म्हणून आमच्या निवृत्ती महाराजांनी एक नियोजन केलेलं आहे. एक 4-5 वर्षापूर्वी आपण गेलो होतो तेव्हा सुद्धा स्लीपरला 10,000 रुपये तिकीट होतं. खाणं पिणं, 15 दिवस तिकडेच राहणं. तर याचा फक्त नॉर्मल खर्च 10,000 रुपये ठेवलेला आहे. फक्त किती? 10,000 रुपये. त्यात खाणं आणि राहणं. 7 दिवस एकाच ठिकाणी. नंतर
त्या नैमिषारण्यामध्ये शोकताल साठी जर जायचं असेल तर वेगळे पैसे भरावे लागतात. नैमिषारण्याहून जवळपास 3000 रुपये वेगळा खर्च करावा लागतो, पण तो सुद्धा करण्याची गरज नाही. तुम्हाला शोकताल हे एक वेगळं त्या ठिकाणी यात्रा आहे. आणि नैमिषारण्य, अयोध्या, काशी, चित्रकूट, सत्यानुसया हा भाग वेगळा आहे. दोघांना वेगवेगळं जायचं म्हटल्यानंतर 20,000 रुपये खर्च येईल. पण मोजून फक्त डिझेल खर्च, गाडीचा लक्झरीचा खर्च घेतला जातोय. आणि ती कथा त्या वृद्ध झालेले ते माझे शिष्य, त्यांची इच्छा म्हणून मी तिथे जातोय. जर कोणाची परिस्थिती असेल की 10,000 रुपये देण्याची आणि त्या कथेला येण्याची, तर कोणाचा स्मरणार्थ सुद्धा तिथे त्या ठिकाणी भागवत जर कोणाला करायचं असेल तर तिथे संकल्प सोडला जाईल की हे भागवत तुमच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आहे. एक सुपारी तुम्हाला दिली जाईल, त्यावर संकल्प सोडला जाईल आणि त्या सुपारीला भागवत ऐकत असताना तुम्ही तुमच्या समोर ठेवून भागवत जर श्रवण केलं तर ते भागवत तुम्ही केलं असं त्या ठिकाणी सिद्ध होईल. बरेचसे लोक आपल्या मोठे मोठे कथाकार हे हिंदी बोलणारे 15-15, 20-20 हजार रुपये एका भक्ताकडून घेतायत आणि एक पारायण करणारा ब्राह्मण तिथे बसवतायत. तर आपण ब्राह्मण न बसवता एकच ब्राह्मण बसवणार आहेत आणि तुमच्या समोर सुपारी देणार आहोत. फक्त 10,000 रुपये ज्यांची परिस्थिती असेल तर त्यांनी 5 जानेवारीला निघायचं आहे. 15व्या दिवशी आपण घरी येणार आहोत. ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी निश्चित आमच्या निवृत्ती महाराजांचे संपर्क साधा. ही यात्रा पैसे कमवण्यासाठी नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी 2-2.5 हजार रुपये नंतर देईल बुवा, मी इतक्या उदार मनाचा आहे, 5-50 मला घरून टाकावे लागले तरी चालतील, घरी आल्यावर द्या. अडचण जी पण असेल ती पण आमच्या महाराजांना सांगा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. पण सिरसोलीशी माझी एवढी नाड जुळलेली आहे तर मला असं वाटतं की मला 28 लोक पाहिजेत आणि त्या 28च्या 28 या सिरसोलीतून मिळतील अशी अपेक्षा ठेवतो. हा काही व्यवसाय नाहीये, हिशोब तुमच्याचकडे राहील. फक्त गाडीचं डिझेल आणि तिथे राहण्याचा खर्च आपल्याला काढायचा आहे. पंक्ती सुद्धा द्यायची गरज नाही, पंक्ती सुद्धा देणारे आहेत. तर चला सज्जनांनो, शौनकादिक आणि सूत महाराज भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर त्यांचं सुद्धा व्यासपीठ समाप्त झालं. आता राहिलं आपलं व्यासपीठ. खरं तर हे व्यासपीठ आता आज लाईट होती, कथेला चांगला रंग आला होता. मला असं वाटतं की कथा संपायलाच नको. पण खरं सांगू का, मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीला. मला शिरसोली गाव किती आवडतं भागवताच्याच माध्यमातून सांगतो. जेवढं गरीब सुदामाला भगवान श्रीकृष्णाची द्वारका आवडली होती, जेवढी गरीब सुदामाला भगवान श्रीकृष्णाची द्वारका आवडली होती, तेवढ्याच या गरीब भागवताला तुमची शिरसोली सुद्धा आवडली होती. पण नाविलाज आहे, घर नहीं आएंगे तो बच्चे मर जाएंगे. तो जावा लागेल. उद्या कथा सुरू होते. जितनी राह तकी थी तुमने मेरे बारे में उतनी तो कुछ खास बात नहीं. जितनी राह तकी थी तुमने मेरे बारों में उतनी तो कुछ खास बात नहीं. ये तो कृपा है भगवान ज्ञानेश्वर जी की, वरना मुझ में भी कुछ खास बात नहीं है. ती कृपा माझ्या श्री गुरूंची आहे. बस असंच माझ्यावर प्रेम राहू द्या. हम भी मुसाफिर इस रास्ते के, तुम भी मुसाफिर इस रास्ते के. हम भी मुसाफिर इस रास्ते के, तुम भी मुसाफिर इस रास्ते के. अगर भगवान ने चाहा तो फिर मिलेंगे इसी रास्ते में, इसी रास्ते में. मी कथा सांगेल.